तर ही रील माझ्या त्या भावांसाठी आहे ज्यांचं वय 16 ते 20च्या दरम्यान आहे. त्यांचा असा एक प्रश्न असतो की क्रिएटिन हा घ्यावा की नाही. तर याच्यावर माझं एक म्हणणं आहे की क्रिएटिन हा घ्यावा, 100% घ्यावा. खूप चांगली आणि वेल रिसर्च सप्लिमेंट आहे. पण तू तुझ्या अख्ख्या जीवनामध्ये क्रिएटिन घ्यायच्या अगोदर फक्त नॅचरल सोर्स ऑफ फूडच्या जीवावर तू कधी हायेस्ट फीट ऑफ स्ट्रेंथ चेक केली आहे का? ती पहिल्यांदा चेक कर. ऑफकोर्स ती खूप चांगली असणार. आणि आज जर तुला 20 किलोचा डंबेल जातोय तर 6 महिन्यानंतर तुला 25 किलोचा डंबेल जातो का बघ. परत असं रोज स्ट्रगल करून, रोज मेहनत करून 30 किलोचा डंबेल जातो का बघ. असं करता करता तू एक नॅचरल स्ट्रेंथ चेक कर. आणि कधी ना कधीतरी तो एक पॉईंट येईलच, एक प्लॅटो सेट होईलच. तू त्या एका लिमिटच्या बाहेर तुला पुश करता नाही येणार. सो त्यावेळेला तू क्रिएटिन ही सप्लिमेंट घ्यावी. आणि मी डॅम शुअर आहे की तुझ्या वय वर्ष 25 पर्यंत तुझी ही स्ट्रेंथ नक्कीच वाढत राहणार. आणि मला नाही वाटणार की त्यापर्यंत कधी तुला क्रिएटिन घ्यायची वेळ येईल. जर तुला थोडं अजून पुश करायची इच्छा असेल तर नक्की घे. पण जिममध्ये जो आपल्याला एक PR सेट होतो, एक अचिव्हमेंट सेट होते विदाउट एनी सप्लिमेंट, त्याचा जो गर्व असतो ना, त्याची बातच वेगळी असते. सो एकदा चेक कर.